पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे 2 चोरटे जेरबंद। आरोपींकडून एकूण 6 मोटारसायकल असा एकूण 2 लाख रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सूरज पाटील, मोहसिन टिनमेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गुरनं भारतीय न्याय संहिता कलम 303 मधील चोरीस गेलेली काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलची मोटारसायकल ही 2 इसम नामे रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांना कळविली। संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील DB पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळाले बातमीप्रमाणे DB पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत 2 खाजगी वाहनाने रवाना होऊन मिळाले बातमीप्रमाणे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली सापळा रचून थांबले असता 2 संशयित इसम हे त्यांचेकडील असलेल्या काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळाले माहितीप्रमाणे हे 2 इसम संशयित वाटल्याने पोलिसांनी लागलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे, वय 24 वर्षे, राहणार नदीवेस बौद्ध वसाहत, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली। दुसरा आरोपी प्रथमेश बाबासो सुर्वे, वय 25 वर्षे, राहणार बहे, नरसिंगपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली असे सांगितले। त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता ते काही एक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांचेकडे सदर मोटारसायकलबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरलेली असल्याचे सांगितले। सदर मोटारसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर 2 इसमांना आणखी विश्वासात घेऊन त्यांचेकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी आपण आणखी मोटारसायकली चोरी केली असल्याचे सांगून त्या मोटारसायकली जिथे लपवून ठेवलेल्या आहेत ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटारसायकली काढून देतो असे सांगितल्याने आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदरखान विहीरच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी 5 मोटारसायकली लावलेल्या दाखविल्या। त्या मोटारसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर सदर आरोपी यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक 19 मार्च 2025 रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। सदर कारवाई संदीप गुगे, पोलीस अधीक्षक सर, सांगली, रितू खोकर मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली तसेच प्रणील गिल्डा सर, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग मिरज यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, पोलीस हवालदार विठ्ठल गुरव, सूरज पाटील, अभिजित धनगर, अभिजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर, विनोद चव्हाण, जावेद शेख, बसवराज कुंदगोळ चालक पोलीस हवालदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव, महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हे करीत आहेत।